ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। रिक्षाने वॉल कंपाऊंडला धडक दिल्याने यात रीडघर येथील 59 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी रिक्षा चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नागूबाई चंदर भगत असे मृत महिलेचे नाव आहे। 21 मे रोजी नागूबाई चंदर भगत या व इतर 2 प्रवासी असे पनवेल येथून ऑटो रिक्षा क्रमांक MS46 BD 5687 यामधून घरी जात होते। यावेळी रिक्षा चालकाने त्याची ऑटो रिक्षा भरधाव वेगाने, हयगईने आणि निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवली आणि हरिग्राम ते केवाळे गावाच्या मध्ये पाण्याच्या कंपनीच्या पुढे रस्त्याच्या शेजारी असलेल्या वॉल कंपाऊंडला धडक दिली। या धडकेत नागूबाई चंदर भगत या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर ऑटो रिक्षातील दुंद्रे येथील आणि केवाळे येथील 2 महिला जखमी झाल्या आहेत। या प्रकरणी ऑटो रिक्षा चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत।